तर दारणा धरणातून विसर्ग वाढवलाय. 6 वाजेपासून सकाळी 6 वाजेपासून धरणातून विसर्ग 13,160 क्युसेकनं सुरू आहे. सकाळी 6 वाजेपर्यंत 11,456 क्युसेकनं विसर्ग सुरू होता. मात्र पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे विसर्ग वाढवला आहे. गंगापूर, नांदूर, मधमेश्वर, पालखेड, कडवा या धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील 13 धरणांमधून सध्या पाणी सोडलं जाते. नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्क राहण्यास सांगितले. तेरा धरणांमधून सध्या विसर्ग सुरू आहे. त्यात नांदूर मधमेश्वर धरणातून 41,000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. दारणा धरणातून 13,160 क्युसेक वेगानं विसर्ग, तर गंगापूर धरणातून 5,186 क्युसेक वेगानं विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. बाम धरणातून 5,812 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर पालखेड, भावली, कष्टपी, मुकणे, कडवा या धरणांमधूनही गोदापात्रात विसर्ग सुरू आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.